नमस्ते. या व्हिडिओत आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI याचे फायदे व तोटे यावर आधारित मराठी निबंध पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञानामुळे मानवी जीवनात अनेक क्रांतिकारी बदल झाले आहेत. त्यापैकी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI हा आधुनिक तंत्रज्ञानातील अत्यंत महत्त्वाचा शोध आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक किंवा यंत्रांना माणसाप्रमाणे विचार करण्याची, अनुभवातून शिकण्याची, निर्णय घेण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता देणारे तंत्रज्ञान होय. आजच्या काळात आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग, बँकिंग, वाहतूक आणि मनोरंजन अशा अनेक क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे अनेक कामे अधिक वेगाने, अचूकपणे आणि कमी वेळेत पूर्ण होऊ लागली आहेत. आज आपण मोबाईलमध्ये वापरत असलेले व्हॉइस असिस्टंट, ऑनलाईन भाषांतर करणारी साधने, चेहरा ओळखणारी प्रणाली, चॅटबॉट्स, ऑनलाईन खरेदीमध्ये दिसणाऱ्या शिफारशी आणि स्वयंचलित वाहने ही कृत्रिम बुद्धिमत्तेचीच उत्तम उदाहरणे आहेत. तंत्रज्ञानामुळे माणसाचे दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर आणि आधुनिक बनले आहे. सतत नवीन माहिती शिकून स्वतःची कार्यक्षमता वाढवण्याची क्षमता ही कृत्रिम बुद्धिमत्तेची सर्वात मोठी ताकद आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे समाजाला अनेक फायदे मिळत आहेत. उद्योगांमध्ये उत्पादनाची गती वाढली आहे आणि कामातील चुका कमी झाल्या आहेत. आरोग्य क्षेत्रात डॉक्टरांना रोगाचे निदान अधिक अचूकपणे करता येत आहे. नवीन औषधांचे संशोधन, वैद्यकीय चाचण्या आणि रुग्णांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवण्यासाठी AI मोठी मदत करत आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार अभ्यासाचे नियोजन करता येत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी मिळत आहे. शेतीमध्ये हवामानाचा अंदाज, जमिनीची तपासणी आणि पिकांचे व्यवस्थापन करण्यासाठी AIचा उपयोग होत असून त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेणे सोपे झाले आहे. बँकिंग क्षेत्रात आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित झाले आहेत आणि फसवणूक ओळखणेही शक्य झाले आहे. अंतराळ संशोधन, खाणकाम आणि आपत्ती व्यवस्थापनासारख्या धोकादायक क्षेत्रामध्ये रोबोट्सचा वापर करून मानवी जीवितांचे संरक्षण करता येत आहे. जसे कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक फायदे आहेत, तसेच तिचे काही तोटेही आहेत. अनेक कामे यंत्रांकडून केली जाऊ लागल्यामुळे काही ठिकाणी रोजगाराच्या संधी कमी होण्याची शक्यता आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर जास्त अवलंबून राहिल्यास माणसाची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याचा धोका देखील वाढू शकतो. चुकीची माहिती दिल्यास कृत्रिम बुद्धिमत्ता चुकीचे निर्णय घेऊ शकते. तसेच या तंत्रज्ञानाचा गैरवापर झाल्यास सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना जबाबदारी, नैतिकता आणि मानवी मूल्ये यांचे पालन करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाची जागा घेण्यासाठी नसून मानवाला अधिक सक्षम, कार्यक्षम आणि प्रगत बनवण्यासाठी आहे. योग्य नियोजन आणि जबाबदारीने या तंत्रज्ञानाचा वापर केला तर ते मानवजातीसाठी वरदान ठरू शकते. भविष्य काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या जीवनाचा आणखी महत्त्वाचा भाग बनेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान देईल. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI याचे फायदे व तोटे यावर आधारित हा मराठी निबंध तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला
हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.